तणावांमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी आणण्यासाठी भगवद्गीतेतल्या विचारांचा कसा उपयोग होईल हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मुंबईतले गजानन वाघ प्रयत्नशील आहेत. आजकाल सर्वत्र तणावपूर्वक वातावरण असतानाच विद्यार्थ्यांवरही स्पर्धेच्या युगाचा प्रचंड ताण असतो. त्यातही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल दोलायमान अवस्थेत असतं, कारण या परीक्षांचा निकाल फारच कमी टक्के लागतो. त्यामुळे परीक्षा द्यायची की नाही, आपण ही परीक्षा देण्यासाठी योग्य उमेदवार आहोत की नाही, या पहिल्या पायरीपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात संदिग्धता असते. अशा या संदिग्ध अवस्थेतल्या हतबल विद्यार्थ्याला अर्जुनाच्या जागी कल्पून भगवद्गीतेच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण अशा विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतील, अशा अभिनव विचाराची कास धरून भगवद्गीतेचे अभ्यासक गजानन वाघ यांनी 19 पानांचं एक छोटेखानी पुस्तक लिहिलंय. त्यात हतबल विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी मिळण्यासाठी भगवद्गीतेचा काय संदेश असेल याचा विचार करून वाघ यांनी तो लिहिला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्याख्यानांच्या माध्यमातून वाघ त्यांचे विचार पोहोचवत असतात. भगवद्गीतेतल्या विचारांचा खूप उपयोग होतोय अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून येत आहेत. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी भगवद्गीतेचे अभ्यासक आणि राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे उपसचिव गजानन वाघ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. वाघ सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुळात भगवद्गीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं ही कल्पना आपल्याला कशी काय सुचली? 1970 दरम्यान एक संयुक्त कुटुंबात वाढत असताना एक ग्रामीण भागात एक कुटुंब पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि माझे काका जे आहेत त्यांना मी अधिकारी व्हावं असं वाटत होतं. त्याकरता त्यांनी IAS सिन्हा साहेब यांची गोष्ट सांगितली होती आणि ह्यापासून प्रेरित होऊन मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पण त्याला मनोबल मिळणार असं कुठेच दुसरं साधन नव्हतं. आणि मग हा भगवद्गीता हा ग्रंथ वाचल्यानंतर त्याचं मी शेतात असं चिंतन करत असो आणि हे चिंतन करता करता मला त्याचे अनेक अर्थ उलगडले आणि मला त्याचा एक व्यासंग निर्माण झाला त्या गीतेचा अभ्यास करण्याचा आणि तिथपासून हा प्रवास सुरू झाला. बरं, परंतु मग नेमकं आपण या पुस्तकामध्ये काय आहे, आपल्या या पुस्तकाविषयी काय सांगा? मला वाटतं आपण हे पुस्तक आधी बघूया. कारण काय होतं की सामान्य जो विद्यार्थी आहे हा निराश झालेला असतो या जीवनाच्या स्पर्धेनं, ताणतणावाने, आणि भगवद्गीता हा बुद्धीला अखंड प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. परंतु हा 1200 ते 2000 पानाचा किंवा संस्कृत मधला हा ग्रंथ तो वाचून फारसा समजतही नाही आणि तो लक्षातही येत नाही. आणि मग ही गोष्ट लक्षात घेऊन एका पानामध्ये एक अध्याय असं मी धोरण ठरवलं आणि हा छोटासा विद्यार्थ्यांकरता भगवद्गीता हा माझ्या आत्म्यातनं बाहेर पडला. आणि आज याच्यावरच 20 मराठी क्लिप्स गुगलच्या युट्यूबवर आहेत. आपण IAS वाघ हा शब्द जर टाईप केला तर ह्या क्लिप्स दिसतात. त्यापैकी एक क्लिप आता आपल्याला ते दाखवण्यास सुद्धा आलेली आहे छोटीशी. बरोबर. परंतु मग या आपण म्हणलात की 19 पानांचं हे अतिशय छोटंसं असं आपण पुस्तक तयार केलेलं आहे. भगवद्गीता श्रीकृष्णाने जे सांगितली त्यामध्ये तर प्रचंड खूप मोठं ते आहे. परंतु मग नेमकं हे 19 पानामध्ये आपण कसं काय बसवलं, काय काय याच्यात आपण समाविष्ट केलेलं आहे? काय झालं की जसं लोकमान्य टिळक साहेबांना गीता रहस्य त्याच्यामध्ये त्याचं अँगल सापडला, तसंच मला जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे त्यांनी जीवनाच्या स्पर्धेला, UPSC किंवा MPSCच्या स्पर्धेला एक मजबूत मनाने सामोरं जावं असं मला याच्यात विविध दृष्टिकोन आढळले. आणि मग त्याकरता मी त्याचा अभ्यास केला आणि एका पानात एक अध्याय असे मांडले आणि प्रत्येक अध्यायामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड असं मनोबल मिळणारं याच्यामध्ये हे आहे, दृष्टांत आहे. मला वाटतं आपण एक अध्याय एका छोट्याशा बघूया. हरकत नाही. उदाहरणार्थ हा जो सर्वसामान्य विद्यार्थी हा ग्रॅज्युएट होतो आणि हा समाजात बाहेर येतो. याला वाटतं सहज नोकरी मिळेल, सहज धंदा यशस्वी आणि सहज जीवन जगू, परंतु सहज काहीच नसतं. आणि मग हा एकदम गलित गात्र होतं आणि मग याला वाटतं हे काहीच नको, आपण आपल्या कुटुंबात पुन्हा तोंड लपवूया. आणि मग अशा वेळेस कृष्ण याला सांगतो की ज्यांना तो आप्तजन, गणगोत, इष्टमित्र म्हणतं तेच तुझी त्रिलोकात अपकीर्ती करतील. आता त्रिलोक म्हणजे कोण? तर स्वर्गमृत्यू पाताळ नाही,
तर बाल, तरुण, वृद्ध आणि ती मृत्यूपेक्षाही भयंकर असेल. आणि म्हणून तू आता या जीवनाच्या संघर्षाला सामोरा जा. जर युद्ध करता करता कीर्तिवान झालास तर त्रिलोकात कीर्ती होईल, आणि जर सामान्य म्हणून जरी जगला तरी मोक्ष प्राप्ती मिळेल. तर विद्यार्थ्यांनी त्याच्या मनाची एक सकारात्मकता कायम ठेवावी, हा पहिल्या अध्यायात आपल्याला संदेश मिळतो. हा जो हताश विद्यार्थी आहे दुसऱ्या अध्यायाची समजूत घालतो की पार्था जो शेतकरी आहे, पाऊस पडो की न पडो तो शेतीची आपलं उन्हाळ्यात किस्तकारी करतो. तसंच जो सैनिक आहे तो मरेपर्यंत युद्ध करतो. ते जिंको वगैरे हे त्याला उद्दिष्ट नसतं, प्राणापर्यंत लढणं. तसंच कृष्ण सांगतो की तू विद्यार्थी आहेस आणि तू शिक्षण कशा करता घेतलं तर जीवनाचा संघर्ष करण्यासाठी. त्यामुळे तू तुझं धर्म ओळख. आणि याही पुढे तिसऱ्या अध्यायात या विद्यार्थ्याचं मनोबल वाढवण्यासाठी हा विद्यार्थ्याला तो संदेश देतो की तू जोपर्यंत तुझा जन्म आहे, श्वास आहे, तुमचं जेवण, झोप, आंघोळ, फिरणं हे तुझं नित्यकर्म ज्याला म्हणतात सुरूच राहणार. आणि म्हणून हे नित्यकर्म करता करता तू काहीतरी दिव्य संकल्प कर, काहीतरी महासंकल्प कर, अन्यथा 84 लक्षानंतरचा हा जन्म असाच वाया जाईल. आणि मग इथे या विद्यार्थ्याला थोडीशी एक प्रेरणा आणि एक चेतना मिळतं. चौथ्या अध्यायामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा असं त्याला हा कृष्ण मार्गदर्शन करतो. त्यानंतर 5व्या अध्यायामध्ये हा कृष्ण फार त्याला एक चांगलं मनोबल सांगतो की तू जेव्हा 5व्या वर्गात होता, तुला माहीत नसलेली इंग्रजी भाषा, माहीत नसलेलं गणिताचं सूत्र, हे तू दिवसभर अभ्यास करत होता आणि मला अर्पण करत होता. तू फळाची आशा पण करत नव्हता. आपण बघा 5व्या वर्गातला एखादा मुलगा सहज सांगतो आई आई मी नापास झालो, त्याच्यामुळे कुठलंच हे नसतं, कारण तो कृष्णाला त्यानं अर्पण केलेलं असतं. परंतु आता मात्र तो प्रत्येक क्षणी फळाची आशा करत आहेस. आणि म्हणूनच प्रत्येक जो युवक आहे आपल्या पृथ्वीवरचा हा आदर्श युवक आहे. मात्र आता काय तो तरुण झाल्यामुळे तो संभ्रमात पडलेला आहे. अशा रीतीनं 6व्या अध्यायामध्ये आपलं जीवन तू वाहून घे कशा करता. आता आपण बघा समाजामध्ये बघतो अनेक क्षेत्रामध्ये लोक कार्य करतात आणि शून्यातून जीवन वाहून घेतलेलं आहे आणि ते मोक्ष गतीला येतात. तर अशा रीतीनं कुठेतरी जीवन वाहून घे असं हे करतो. 7व्या अध्यायामध्ये हा कृष्ण त्याला हळूच चिमटा घेतो की या जगात कोणी कोणाचं नसतं. मग या विद्यार्थ्याला फार आनंद वाटतो की आपलं काही घेणं देणं नाही. परंतु लगेच तो सांगतो की बघ पार्था, तुला आईवडिलांनी जन्म दिला तर श्रावण बाळाप्रमाणे सेवा करणं तुझं कर्तव्य आहे. तुझे भावंड त्यांना सत्मार्गी लावणं तुझं कर्तव्य आहे. आणि मग अशा रीतीनं जात पात धर्म देश या सर्वांचा तू कर्जात आहेस, या मातीच्या कर्जामध्ये आहेस आणि हे कर्ज तुला फेडायचं आहे. आणि ही जी अशी आहे म्हणजे जात पात धर्म ब्रह्मांड खंड हे एकमेकाला बघा चिटकून असतात. ही चिटकून धरणारी जी आहे ती माया आहे. आणि ज्या व्यक्तीला माया मोहित करत नाही त्याला योगी म्हणतात, म्हणजे गजानन महाराज, सच्चिदानंद महाराज वगैरे. परंतु तुला हे सर्व करायचं आहे, माझ्यावरती मन लावायचं आहे, म्हणून तुला कर्मयोगी व्हायचं आहे. असे छान याच्यामध्ये दृष्टांत आढळतात. म्हणजे तो जबाबदार झाला पाहिजे असं हा त्याच्यामध्ये हे मिळतं. त्यानंतर 8व्या अध्यायामध्ये आपण जे समाजातले उच्चस्तरीय लोक असतात जे सतत समाजाच्या ध्यासात असतात, बँकांचे डायरेक्टर्स, विभागांचे सचिव, मुख्य सचिव, असे वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काही उल्लेख, तर तू कमी दर्जाच्या मानसिकतेत न राहता उच्च मानसिकतेमध्ये राहायचा प्रयत्न करतो. याला त्यांनी स्वर्गलोक किंवा ब्रह्मलोक म्हटलेला आहे. ध्येय ठेवायचं तर ते उच्च आणि चांगलं. आणि हा विद्यार्थी असा निराश होत असताना कृष्ण त्याला समजावून सांगतो की ज्याप्रमाणे हजारो किलोमीटरचा रस्ता फक्त 2-3 किलोमीटरच आपण पाहू शकतो, तसे तुझे करोडो जन्म मरणाचे फेरे सुरू आहे. आणि 1000 कोटी वर्षापूर्वी ही जी पृथ्वी निर्मिती झाली तेव्हापासून तुझा जन्म मरण सुरू आहे, पुढे 1000 कोटी वर्ष सुरू राहणार. तर हा ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र हा खेळ त्याला सांगतो आणि तुझं मन विशाल कर असं प्रेरणा देतो. पुढे 11वा अध्याय जो आहे त्याचं नाव तर अतिशय छान आहे, विश्वरूप दर्शन योग. आणि या अध्यायामध्ये कृष्ण त्याला सांगतो की बघ माझं तो दिव्य रूप बघ. आणि तो ब्रह्मांडाला जेव्हा मोठा होतो तेव्हा हा विद्यार्थी गांगरून जातो. म्हणून तो देवा जो जन्माला जातो सतत मृत्यूकडेच धावतो. मग अमर काय आहे तो पण ती सत्कर्म आणि कीर्ती. मात्र तू आता स्पर्धा करत आहेस, तेव्हा सत्कर्म आणि कीर्तीची पण आशा करू नको, फक्त माझ्यावर
श्रद्धा ठेव. तर अशा रीतीनं आपल्याला सतत या भगवद्गीतेने याच्यामध्ये असंच नाही तर पुढे जे 5-6-7 अध्याय आहेत त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाबद्दल अतिशय छान दृष्टांत दिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा जो अध्याय 18वा, हा विद्यार्थी विचारतो की देवा तू 17 अध्याय शिकवले सर्व डोक्यावरनं गेले, काय लक्ष ठेव हे सुचत नाही. आणि मग कृष्ण त्याला पुन्हा सांगतो की बघ हे जातपात धर्म देश माझा परका चांगला वाईट हे करोडो वर्षापूर्वी सुरू होतं, आजही आहे आणि करोडो वर्ष पुढेही राहणार. तेव्हा ज्याप्रमाणे घाणीत कमळ जे असेल तळ्याला शोभा आणतं, तसं तू समाजात कमळाप्रमाणे आचरण कर आणि या समाजाला शोभा आण. तुझ्यामधली उत्साह, स्वप्नशीलता, उपक्रमशीलता, जिद्द, उपक्रमशीलता हे मरू देऊ नको, कारण हे जर थंडावले तर तुझ्या जगण्यात तथ्यच राहणार नाही. आशातीनं आपल्याला सतत तो मनोबल देतो. आणि शेवटी सांगतो की अहंकार हा एकच शब्द आहे, पण त्याच्यावर विजय मिळव, कुठे अहंकारी होऊ नको. आणि फार हे काही जरी लक्षात नाही राहिलं, हा जन्म पुन्हा मिळणार नाही असं तो संदेश देतो. आणि म्हणूनच ही छोट्याशा गीतेत हे सर्व संदेश समाविष्ट आहेत. हे लोकांना त्यांनी जर मला gkwag2015@gmail.com याच्यावर जर ईमेल केला तर ही त्यांना मी मोफत पाठवणार. याचं कुठलं कॉपीराईट नाही, कुठला हक्क नाही. स्प्रेड द नॉलेज लाईक इसेन्स ही सुगंधाप्रमाणे त्यांनी प्रत्येक लोकांपर्यंत दरवळावी हीच माझी मनोकामना आहे. याही पुढे गुगलवर आपण युट्यूबवर जर गेलात आणि IAS वाघ शब्द जर टाईप केला तर ह्या 20 मराठी, 20 हिंदी आणि 20 प्युअर इंग्लिश मधल्या ह्या क्लिप्स अवेलेबल आहे. दोन्ही भाषांमध्ये की कुठला युवक जो आहे त्याला धीराचे 2 शब्द मिळावे, प्रेरणा मिळावी ही आहे. आणि म्हणून या माध्यमातून माझे सर्व मुख्याध्यापक, स्पर्धा परिषदेचे संचालक यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या क्लिप्स डाउनलोड कराव्यात, फेसबुक किंवा पेन ड्राईव्ह माध्यमातून युवकांना द्याव्यात. आणि वर्गांमध्ये सुद्धा सकाळी मूल्य शिक्षण आठवड्यात 1 वेळा त्या रन कराव्यात आणि विद्यार्थ्यांना अर्थ समजावून सांगाव्यात. आपण आता युट्यूबचा आणि याचा उल्लेख केला, याच्यावर तर ते उपलब्ध आहेच आहे, परंतु आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी भेटून किंवा त्यांच्याशी चर्चा करून अशा प्रकारचं काही मार्गदर्शन त्यांना केलं. काय होतं की आपण सर्व मुंबईच्या धकाधकीत अडकलेले, सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत बिझी असतो. परंतु जेव्हा जेव्हा मला महिन्या 15 दौऱ्यावर जायचं एक योग येतं तेव्हा अतिशय आवडीनं मी त्या जिल्हा किंवा त्या शहरामधले स्पर्धा परीक्षेचे जे वर्ग असतात तिथले विद्यार्थी एकत्र जमवतो आणि त्या स्पर्धा परीक्षा संचालकांना सुद्धा आणि त्यांच्यासमोर 1.5-2 तास हे मार्गदर्शन करतो. आणि मला खूप आनंद वाटतं की आता 14 जूनला मी जेव्हा नांदेडला होतो तर एक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे त्यांनी शेवटी सांगितलं की ही गीता म्हणजे मी कित्येक वर्षापासून वाचायचा प्रयत्न करतो, पण ती एवढी मोठी आहे आणि ती खरोखरच समजत नाही. आता म्हणजे वाघसाहेबांनी छोटेशी जी गीते आज दिली आम्हाला पेन ड्राईव्ह मध्ये, तर आम्हाला खूप याचं माहिती होईल, खूप आम्हाला लाभ होईल आणि आमचं मनोबल उंचावेल. तर असे ठिकठिकाणी रिपोर्ट्स येतात आणि म्हणून ही मोफत राज्यातल्याच नाही देशातल्या सर्व जनतेपर्यंत जावी. हिचं काही कॉपीराईट नाही, मराठीत करा, हिंदीत करा, इंग्रजीमध्ये करा, जाऊ द्या लोकांपर्यंत, ही माझी इच्छा आहे. बरोबर. त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला जो संदेश दिलेला आहे, जीवनाविषयीचं जे सार सांगितलेलं आहे ते अतिशय संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात आपण याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. कारण काय की विद्यार्थ्याला बिलकुल शॉर्ट बट स्वीट अशा रीतीचं हे अवेलेबल आहे आणि जोही वाचतो तो प्रभावित होतो. बरोबर. पण मग विद्यार्थ्यांना असा कशा प्रकारे उपयोग झाला असं काही तुम्हाला कोणी सांगितलं? काय होतं हे बघा, आज स्पर्धा परीक्षेची पुस्तकं तुम्ही 5,000 रुपयात सर्व विकत घेऊ शकता, परंतु एक छोटीशी गाण्याची ओळ जर घेतली, राम ने हसकर सब सुख त्यागे तुम दुख से डर कर भागे, जे पक्क मन आहे, जे मजबूत मन आहे ते याच्यामुळे विद्यार्थ्याला ध्येय प्राप्तीसाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी याचा घेवा अशी इच्छा आहे. आज आपण इथे आलात आणि हा जो संवाद साधलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. या पुढील बातम्यांकडे